विठ्ठल काळे. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या भरभरून शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि म्हणतात ना, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजेनेच होत असते. तर सर्वात प्रथम मी तरुण गणेश मित्र मंडळ या सर्वांचे आभार मानू इच्छिते की त्यांनी मला या अशा भव्य दिव्य मंचावर मला माझे मत मांडण्याची संधी दिली. माझा विषय आहे आई वडिलांविषयी मुलांचे कर्तव्य. गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या उक्तीप्रमाणे आई वडील हे कुठल्याही नावापेक्षा कमी नाही. मग आज वृद्धाश्रमात वृद्धांची संख्या एवढी का? याला कारणीभूत आपणच आहोत. मित्रांनो, ज्या आई वडिलांच्या हाताच्या पोटाप्रमाणे जपलं त्या आई वडिलांना वृद्धापकाळात आधाराची गरज असते. ज्या आई वडिलांनी आपल्याला एखाद्या वृक्षाच्या छायेप्रमाणे सावली दिली त्या आई वडिलांना उसार दवाण्यात ऊन सावला या सगळ्यांचा सामना करावा लागतो. तेव्हा त्यांच्या हातपायांमध्ये ताकद नसते. त्यांना गरज असते की एका भक्कम न झाल्या पाठीची आणि तीच साठी होऊन जर आपण वापरलो त्यांच्यासोबत त्यांची शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली तर मला नाही वाटत की कुठल्या कागदावर वृद्धाश्रम हे नाव आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो, काय नाही केलं हो त्या आई वडिलांनी आपल्यासाठी. रक्ताला काही केलं, उपाशी तापाशी राहून आपल्या सर्व गरजा पूर्ण केल्या. मग ही स्वप्न बघितलं का त्यांनी? नाही ना. मग आपली तरुण मुले अशी का म्हणतात की बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं? मला सांगा मित्रांनो, आई वडिलांनी आपल्याला एवढा मोठा अनमोल कीर्तीचा देह दिला याची तर आपण किंमत करूही शकत नाही. मित्रांनो, जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत ठेवा. कारण एकदा का वेळ निघून गेली ना तर तुम्ही नंतर किती काही करणार, किती काही खावलेला नैवेद्य दाखवा, काहीच उपयोग नसतो. कारण तेव्हा वेळ ही निघून गेलेली असते. साहजिकच आहे, काळ बदलला, काळात माणसं बदलली, वय माताला असाईचं रूप आलं आणि जिथं देव सुद्धा विचार करतात ना तिथं आम्ही आमच्या माय बापाला किंमत देत नाही. गणेश उत्सव आहे म्हणून सांगते, गणपती बाप्पांच्या जीवनातील एक प्रसंग सर्वांना माहिती असेल की जेव्हा परिक्रमा करण्याची वेळ आली तेव्हा कार्तिक स्वामी आपल्या वानर निघून गेले आणि जेव्हा बाप्पांची परिक्रमा करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी इकडे तिकडे प्रदक्षिणा न करता आपल्या आई वडिलांच्या मोठी प्रदक्षिणा घातली आणि जगाची सर्वात मोठे पुण्य स्वतःच्या पदरी पाडून घेतले. म्हणजेच महादेव पार्वती यांच्या मूर्ती त्यांनी प्रदक्षिणा. मित्रांनो, माता पण जवळ आला का तिथं आधार द्यावा लागला. माता पण जवळ आला का तिथं आधार द्यावा लागला आणि त्याच वेळी सुनेला मुक्ता वृद्धाश्रमात घालवला का? कारण काय तर म्हातारी सगळीकडे फसारा करून ठेवतात. मित्रांनो, आताच्या तरुण मुलांची जीवनशैली कशी झाली माहिती का? हम दो हमारे दो म्हणजे कुणी नकोच. यावरून मला भक्त पुंडलिकांची एकच ओवी आठवते की आई वडिलांच्या गळ्याला दोरी बायको खांद्या बरी. मित्रांनो, जीवनामध्ये बायको ही तितकीच महत्वाची आहे, परंतु पायातली चप्पल ही पायातच बरी, डोक्यावर शोभत नाही. मला काय म्हणायचे आहे तुम्हाला सर्वांना समजलेच असे. मित्रांनो, यावरून मला एक मूवी आठवली बघा. स्टार गोल्डवर एक बागवान नावाचा पिक्चर लागला होता. त्यामध्ये मैं यहाँ तू वहाँ जिंदगी है कहाँ हे आणि तिकडं अमिताभ तिकडं एक उपाशी ते तिकडं उपाशी आणि दोघे आले रेल्वे स्टेशनवर आणि गेले बोलून या वया का? कारण काय तर लेकरांनी वाकण्या केल्या. मित्रांनो, त्यामध्ये अमिताभजींचं एक शेवटचं वाक्य होतं बघा की बोझ बन जाते हैं टूटे हुए कंधे, क्यों बोझ बन जाते हैं टूटे हुए कंधे, जबकि इन्हीं कंधों पर बैठकर तो बच्चों ने हजारों मेले देखे थे, जबकि इन्हीं कंधों पर बैठकर तो बच्चों ने हजारों मेले देखे थे. अरे ज्या खांद्यावर बसून लेकरांनी गावच्या यात्रा बघितल्या ना, मग गेल्या छांदे चुकल्यानंतर या चुकलेल्या खांद्याचं ओझं लेकरांना वाटत असेल तर त्यातही मोठी दुर्दैवाची शोकांतिका कुठलीच न. मित्रांनो, आपल्याला कसं झालंय माहिती का? आता एखाद्या मुलाला शेवटसाठी आपल्याला आली ना की ते पापाला म्हणताय डॅडी दिस इज माय रूम, डोंट डिस्टर्ब मी, माय लाईफ माय सेल्फ. मी लाईफ माझ्या पद्धतीने जगणार, तुम्ही मला डिस्टर्ब करायचं नाही. एक वाक्य सांगते बघा, ऐकायला कडू वाक्य पण अगदी खरं आणि बोली भाषेतलं एक वाक्य बघा की शिकून मुलगा जर आईवडिलांच्या बोलण्याला डिस्टर्ब होत असेल तर त्यांना न शिकलेलंच बरं.
थँक्यू.